हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं की मॉलिक्यूलमध्ये कशा प्रकारे एक्साइटेशन होता, लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल कशा प्रकारे मॉलिक्यूलचे जे इलेक्ट्रॉन असतात ते कशा प्रकारे प्रमोट होता, कशा प्रकारे एका व्हायब्रेशनल लेवलपासून दुसऱ्या व्हायब्रेशनल लेवलमध्ये इलेक्ट्रॉन किंवा ज्यावेळेस एक्साइटेशन होतं त्यावेळेस इलेक्ट्रॉन कशा प्रकारे प्रमोट होता हे आपण प्रिव्हियसली बघितलंय. कशा प्रकारे रोटेशनल व्हायब्रेशन लेवल, व्हायब्रेशनल एनर्जी लेवल, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल या कशा प्रकारे असतात, कशा प्रकारे त्यामध्ये स्प्लिटिंग होतं, कशा प्रकारचे त्यामध्ये एक्साइटेशन होतं हे आपण बघितलंय. त्यासाठी मी तुम्हाला स्टेपचं एक्झाम्पल पण दिलं होतं. मग आता जी फोटोकेमिकल एनर्जी आहे ती आईन्स्टाईननी प्रिडिक्ट केली. त्यानुसार काय E इज इक्वल टू एच म्यू. दिस इज इक्वेशन फॉर एनर्जी. हे आपण 11-12 पासून बघतोय. E इज इक्वल टू एच म्यू. फिजिक्स मध्ये पण आपण बघितलेलं आहे एनर्जी इज इक्वल टू एच म्यू. मग बघा म्यू काय असतो तिथे, सी वेलोसिटी अपॉन लॅम्बडा. सी काय असते, वेलोसिटी ऑफ लाईट. अँड लॅम्बडा काय असतो, जी वेवलेंथ असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची, त्याला काय लॅम्बडा हे म्हटलं जातं. मग काय केलंय, सिम्पली म्यू ची व्हॅल्यू सी अपॉन लॅम्बडा इक्वेशन मध्ये पुट आउट केली. बघा इथे सिंपल फॉर्म मध्ये. सो वी आर गेटिंग E इज इक्वल टू एस सी अपॉन लॅम्बडा. मग इथे काय, म्यू फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, लॅम्बडा इज फॉर वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, C इज वेलोसिटी ऑफ लाईट आणि H इज प्लँक कॉन्स्टंट. जो H काय असतो तो कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, ती गिवन असते. मग ह्या प्रकारचं जे इक्वेशन आहे इज इक्वल टू एच म्यू, या थ्रू आपण काय करू शकतो, फोटोकेमिकल एनर्जी, एखाद्या मॉलिक्यूलला लागणारी एनर्जी ही प्रिडिक्ट करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. बघा, द वे ऑफ existing the molecule involve absorption of electromagnetic radiation. The amount of energy that such radiation contain depends on its wavelength according to the relationship. मग त्या वेवलेंथ वरती डिपेंड असते, जे रिलेशनशिप आहे E इज इक्वल टू एच म्यू त्यावरती डिपेंड असते. बघा मग त्या इक्वेशन वरनं बघा, E एच ची व्हॅल्यू टाकली आहे, प्लँक कॉन्स्टंटची, वेलोसिटी ऑफ लाईट आणि लॅम्बडा. This energy supplied by the light, lambda is equal to 254 nanometer, equal to 133 kilocalorie per mole, and sufficient energy to rupture most of chemical bond. मग केमिकल बॉन्ड रप्चर करण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एक्सटर्नली किंवा फोटोकेमिकली प्रोव्हाइड करावी लागते. मग चार्ट मध्ये काही एनर्जी दिले जे कोव्हॅलंट बॉन्डच्या किलो कॅलरी मध्ये पण दिलाय आणि नॅनोमीटर मध्ये पण दिला. बघा CH जो बॉन्ड असतो त्याला आपण ज्यावेळेस एनर्जी प्रोव्हाइड करतो, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली, मग त्यामध्ये एक्साइटेशन होतं, मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशन्स आपल्याला बघायला मिळतात आणि तो बॉन्ड काय होतो, स्लोली ब्रेक होतो. मग आता इथे एक कार्बनचा आणि एक हायड्रोजन या दोन्हींमध्ये बॉन्डिंग प्रेझेंट आहे. मग तो ब्रेक होण्यासाठी किती किलो कॅलरी एनर्जी लागते, 95 किलो कॅलरी एनर्जी ही लागते. नॅनोमीटर मध्ये लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये सांगायचं झालं तर 300 नॅनोमीटर एवढी एनर्जी CH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागते. त्याचप्रमाणे CO बॉन्ड, कार्बन आणि ऑक्सिजन, आता ही बॉन्ड एनर्जी जी आहे ती कशावरती डिपेंड आहे की जो त्यामध्ये प्रेझेंट असणारे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, मग ते इलेक्ट्रॉन कशा प्रकारे शेअर केलेले आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स यावरती ते डिपेंड आहे. तर कार्बन आणि ऑक्सिजन यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघा, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग इथे बघा कार्बन आणि ऑक्सिजनच्या केसमध्ये किती 88 किलो कॅलरी पर मोल एनर्जी लागते. त्याचप्रमाणे इन केस ऑफ लॅम्बडा जर बघितलं 325 नॅनोमीटर एवढी एनर्जी लागते. त्याचप्रमाणे कार्बन कार्बन बॉन्ड बघा, त्यासाठी काय त्यापेक्षा कमी एनर्जी लागते, 83 किलो कॅलरी पर मोल, आणि इन केस ऑफ नॅनोमीटर 345 नॅनोमीटर तिथे एनर्जी तिथे लागते. त्याचप्रमाणे CL बॉन्ड, दोघं हेटेरोएटम बॉन्ड आहे, दोघं इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, त्यामुळे इथे काय इलेक्ट्रॉनिक पेअर मध्ये रिपल्शन क्रिएट होतंय. मग रिपल्शन जिथे जास्त असेल तिथे काय होतोय, तो बॉन्ड इझिली ब्रेक होतो. बघा इथे कमी एनर्जी मध्ये तो बॉन्ड इझिली ब्रेक होतो. बट जर एक्साइटेशन जर बघितलं ह्या मॉलिक्यूल मध्ये तर तिथे मोर एनर्जी लागते, 495 एवढ्या अमाऊंट मध्ये एनर्जी तिथे लागते. बघा ऑक्सिजन दोन्ही पण काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, दोघांमध्ये पण काय. आता इथे जर बघितलं ऑक्सिजन वरती काय असतात, लोन पेअर असतात, दोन्ही ऑक्सिजन वरती लोन पेअर प्रेझेंट आहे. मग अशा प्रकारे दोन दोन लोन पेअर या प्रेझेंट आहे. मग लोन पेअर मध्ये रिपल्शन क्रिएट होतं आणि जी एनर्जी आहे
कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होण्यासाठी ती काय कमी प्रमाणात लागते बघा. 35 किलो कॅलरी पर मोल एनर्जी तिथे लागते. आणि इन केस ऑफ ज्यावेळेस त्याला आपण एक्सायटेशन करतो तिथे किती 820 नॅनोमीटर एवढ्या अमाऊंट मध्ये एनर्जी लागते. मी जेवढा जास्त तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तेवढ्या अमाऊंट मध्ये तिथे एनर्जी ही लागत असते. जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल तिथे रिपल्शन होतं आणि एनर्जी काय होत जाते कमी होत जाते. बघा इथे एनर्जी जर ऑब्झर्व केली तर काय होत गेली आहे डिक्रीज होत गेली आहे. आणि इथे पण काय इथे काय होत गेली आहे इन्क्रीज होत गेली. बघा इथे जर आपण बघितलं ही जी एनर्जी इथे दाखवलेली काय झाली इथे या केस मध्ये जर आपण बॉटम पासून टॉप पर्यंत जर बघितलं ऑब्झर्व केलं तर एनर्जी इन्क्रीज होत गेली. आणि ज्यावेळेस एक्सायटेशन होतं त्यावेळेस जर आपण जर बघितलं तर इथे एनर्जी काय होते डिक्रीज होते. टॉप टू बॉटम काय होतंय इथे या केस मध्ये इन्क्रीज होते. बघा वर्ण खाली इथपर्यंत काय होत आली इन्क्रीज ही होत आली. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण जे मॉलिक्यूल असतात त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो एक्सायटेशन करतो त्यावेळेस अशा प्रकारचं एनर्जी या प्रोव्हाइड केले जातात आणि मॉलिक्यूल मध्ये चेंजेस हे ऑब्टेन होत असतात. आपण ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन बघतो किंवा एक्सायटेशन मॉलिक्यूल मध्ये बघतो त्यासाठी जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं त्या डिफरंट एक्सायटेशन साठी जे गरजेचं असतं त्या व्हॅल्यू इथे दिलेले बघा. गॅमा जे रेडिएशन आहे किंवा एक्सरे किंवा कॉस्मिक रेज हे किती अबाउट 100 नॅनोमीटर वेव्हलेंथला ते ऑब्टेन होतं. त्यामध्ये एक्सायटेशन बघा एनर्जी 286 किलो कॅलरी पर मोल एनर्जी तिथे लागते. त्यानंतर युव्ही रिजन अल्ट्राव्हायोलेट रिजन त्यामध्ये व्हॅक्यूम आणि क्वार्ट्ज हे दोन रिजन येतात. त्यामध्ये बघा 800 टू 200 नॅनोमीटर रिजन आहे. त्यामध्ये काय आपल्याला इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन बघायला मिळतात. त्याचप्रमाणे 200 टू 350 नॅनोमीटर मध्ये तिथे पण आपल्याला काय इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन बघायला मिळतं. या झाल्या युव्ही रिजन मधल्या. त्याचप्रमाणे व्हिजिबल रिजन मध्ये बघा व्हिजिबल रिजन मधल्या ज्या एक्सायटेशन असतात 350 टू 800 नॅनोमीटर मध्ये ते ऑब्टेन होतात. त्यामध्ये पण आपल्याला इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन हे बघायला मिळतात. त्यानंतरच्या नेक्स्ट ज्या एक्सायटेशन आहे इन्फ्रारेड रिजन मधला त्यामध्ये 3 रिजन आहे नियर इन्फ्रारेड इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड. मीन्स इन्फ्रारेड रिजनच्या जवळ इन्फ्रारेड रिजन मध्ये आणि इन्फ्रारेड रिजन पासून लांब अशा प्रकारच्या 3 रिजन मध्ये आपल्याला एक्सायटेशन बघायला मिळतात. मग ते किती 0.8 टू 2.0 मायक्रोमीटरला आपल्याला बघायला मिळतात. 36 टू 40.3 किलो कॅलरी पर मोल एनर्जी तिथे एक्सायटेशनला रिक्वायर असते. मग तिथे जे एक्सायटेशन आपल्याला बघायला मिळतात तिथे व्हायब्रेशनल एक्सायटेशन या बघायला मिळतात. सुरुवातीला हायर रेंजला आपल्याला कुठला एक्सायटेशन मिळतात इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. मग लोअर रेंजला आपल्याला पुन्हा काय व्हायब्रेशनल एक्सायटेशन या बघायला मिळतात. मग त्या नियर इन्फ्रारेड इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड ह्या 3 डिफरंट रिजन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशनल एक्सायटेशन मॉलिक्यूल मध्ये हे ऑब्टेन होत असतात. त्यानंतर नेक्स्ट रिजन येतो मायक्रोवेव्ह रिजन. मग त्यामध्ये आपल्याला कुठल्या एक्सायटेशन बघायला मिळतात त्या रोटेशनल एक्सायटेशन जे आपण बघितलंय की सुरुवातीला आपल्याला इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन बघायला मिळतात. सपोज दोन जे ऍटम आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन बघायला मिळतं. त्यानंतर व्हायब्रेशनल आणि व्हायब्रेशनल एक्सायटेशन मध्ये काय असतं पुन्हा रोटेशनल एक्सायटेशन हे बघायला मिळतं. मग यानंतरचा जो एनर्जी रिजन आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी मग तो मीटर्स मध्ये काउंट केला जातो. अबाउट 10⁻⁶ किलो कॅलरी पर मोल एनर्जी तिथे एक्सायटेशनला लागते. मग त्यामध्ये काय एक्सायटेशन होतं इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लिअर स्पिन ट्रान्झिशन. या रिजन मध्ये इलेक्ट्रॉनच्या आणि न्यूक्लिअरच्या जे स्पिन आहे त्याच्या ट्रान्झिशन या ऑब्टेन होत असतात. तर मग बघा हे जे एक्सायटेशन होत असतात त्यासाठी सिम्बॉल्स दिलेले आहे. बघा युव्ही रिजनच्या जे एक्सायटेशन जे होत असतात त्याला सिम्बॉल आहे युव्ही. त्याला काय डेफिनेशन त्याची अल्ट्राव्हायोलेट रिजन त्याला म्हटलं जातं. आय आर मीन्स कुठला रिजन असतो इन्फ्रारेड रिजन असतो. त्याचप्रमाणे जे युनिट दिलेलं आहे ए वरती डॉट त्याला एंगस्ट्रॉम युनिट हे म्हटलं जातं. द युनिट एंगस्ट्रॉम इक्वल टू 10⁻⁸ सेंटीमीटर. त्यानंतर मायक्रोमीटर दिलं असतं. द युनिट मायक्रोमीटर 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मीटर. हे युनिट्स लक्षात घ्यायचे कन्व्हर्जनला तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर येतं नेक्स्ट युनिट नॅनोमीटर. द युनिट नॅनोमीटर
1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻6 मीटर. म्हणजे युनिट्स लक्षात घ्यायचे, कन्वर्जन कशा प्रकारे होतं ते लक्षात घ्यायचे, आणि कोणत्या रिजन मध्ये कुठले एक्साइटेशन हे बघायला मिळतात हे प्रॉपरली लक्षात घ्यायचे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो की इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन ऑब्टेन इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन. तिथे IR, UV, गॅमा, मायक्रोवेव्ह, रेडिओ फ्रिक्वेन्सी अशा प्रकारचे ऑप्शन असतील. तुम्हाला प्रॉपरली सांगता आलं पाहिजे की इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन कुठल्या रिजन मध्ये होता, तर त्या ज्या होता त्या UV विजिबल रिजन मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन हे बघायला मिळतात. मग हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे कुठल्या फॉर्म मध्ये ऑब्टेन होता ते आपण बघितले, सिम्बॉल्स बघितले, त्याच्या डेफिनेशन बघितल्या. मग जो लॉ आहे बियर्स लॅम्बर्ट्स लॉ फोटोकेमिकल एक्साइटेशन साठीचा तो आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ज्या एनर्जी असतात किंवा एखादी रिएक्शन आपण ऑब्टेन करतो किंवा एखाद्या सोल्युशन वरती आपण रेज इन्सिडेंट करतो त्यावेळेस किती अमाउंट मध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब होते, किती इमिट होते, किती ट्रान्सफॉर्म होते किंवा डिफ्रॅक्ट होते, हे सर्व आपण बघणार आहोत. मग यासाठीचा जो लॉ आहे बियर्स लॅम्बर्ट्स लॉ ने ते प्रेडिक्ट केलंय ते आपण बघणार आहोत. फोटोकेमिस्ट्री begins with absorption of light in the region 200 to 800 nanometer region of spectrum. In order to know what's the wavelength of light we should employ in the particular photochemical experiment, we must determine the UV absorption spectrum of the molecule we wish to study. Such a spectrum measures the amount of incident light absorbed by the molecule as a function. Means एखाद्या molecule वरती आपण लाईट इन्सिडेंट केलाय किंवा लाईट टाकलाय, तर त्या जो लाईट आपण टाकलेला असतो किंवा इन्सिडेंट केलेला असतो त्यापैकी किती अमाऊंट मध्ये लाईट तो ऍब्सॉर्ब करतोय, किती अमाऊंट मध्ये तो इमिट करतोय, कोणत्या प्रोपोर्शन मध्ये तो इमिट करतोय. मग हे सर्व जे वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये आपण बघतोय, हे जे प्रेडिक्ट केलं किंवा स्टडी केलं ते कोणी स्टडी केलं, बियर्स आणि लॅम्बर्ट्सनी तो लॉ स्टडी केलाय. किती अमाऊंट मध्ये ती एनर्जी लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब होते, किती एनर्जी मध्ये ती पास आउट केली जाते, किंवा ते जे ऍब्सॉर्प्शन जे असेल ते कशावरती डिपेंड असेल, कोणत्या मीडियम वरती, कॉन्सन्ट्रेशन वरती असेल की पाथ लेंथ वरती असेल, हे ज्यांनी स्टडी केलं ते सायंटिस्ट कुठले बियर्स आणि लॅम्बर्ट्सनी हे तो फिनोमिना स्टडी केला आणि त्यामुळे त्या लॉला बियर्स लॅम्बर्ट्स लॉ हे नाव देण्यात आलं. BSc पासून आपण बघतोय बियर्स लॅम्बर्ट्स लॉ. द फ्रॅक्शन ऑफ लाईट ऍब्सॉर्ब which is denoted as I upon I0. Lambert's law states that the fraction of incident light absorbed by the compound is independent of intensity of a source. बघा लॅम्बर्ट्स लॉ काय सांगतोय की इन्सिडेंट लाईटची जी इंटेन्सिटी आहे ती कशावरती, जो कंपाऊंड जो ऍब्सॉर्ब करतोय, लाईट ऍब्सॉर्ब करतोय, तो कशावरती इंडिपेंडेंट असतो की लाईटच्या सोर्स वरती. लाईटचा सोर्स कुठला असतो तर त्यावरती तो इंडिपेंडेंट असतो. बियर्स लॉ states that the absorption of light is a proportion to the number of absorbing molecules. The absorption at a particular wavelength is defined by the equation. मग ऍब्सॉर्बन्स आहे ते काय केलंय, ह्या इक्वेशननी डिनोट केलंय. मीन्स जो ऍब्सॉर्बन्स जो एखादा कंपाऊंड मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब करतो तो कोणत्या प्रोपोर्शन मध्ये असतो, A इज इक्वल टू लॉग I0 अपॉन I. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट, तुम्हाला या इक्वेशन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज इक्वेशन फॉर बियर्स अँड लॅम्बर्ट्स लॉ. ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करता त्यामध्ये पण तुम्हाला ह्या लॉ वरती क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तुम्हाला एखाद्या इन्सिडेंट लाईटची व्हॅल्यू दिलेली असेल, त्यानंतर तो किती फ्रिक्वेन्सीचा आहे, कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिजनचा आहे तो दिलेला असेल आणि त्यावरनं तुम्हाला तो ऍब्सॉर्बन्स हा फाइंड आउट करायचा असतो. बघा या इक्वेशन मध्ये A इज ऍब्सॉर्बन्स, I0 इज इंटेन्सिटी ऑफ रेफरन्स लाईट. मीन्स रेफरन्स लाईट जो घेतलेला असतो त्याची ती इंटेन्सिटी असते. I इज इंटेन्सिटी ऑफ द बीम कमिंग आउट ऑफ द सॅम्पल सेल. मीन्स काय केला जातो, सॅम्पल सेल मध्ये काय केला जातो, सॅम्पल पुट आउट केला जातो. बघा अशा प्रकारे एखादा सॅम्पल पुट आउट केला जातो, त्यावरती यामध्ये सपोज इथे यामध्ये सॅम्पल पुट आउट केलेला आहे ह्या कवेट मध्ये. मग काय केलंय, लाईट इन्सिडेंट केला जातो त्यावरती, त्यातनं किती अमाऊंट मध्ये लाईट बाहेर पडला जातो तो काय केला जातो, फाइंड आउट केला जातो. किती प्रपोर्शन मध्ये तो लाईट ऍब्सॉर्ब होतोय. मग सुरुवातीला काय घेतलं जातं, एक सॅम्पल
किंवा रेफरन्स तिथे लाईट घेतला जातो. त्या थ्रू काय केलं जातं, रेफरन्स लाईट मध्ये ती कवेट ठेवली जाते. त्या कवेट थ्रू जो सॅम्पल जे लिक्विड आहे त्यामधून तो काय केला जातो, ऍब्सॉर्बन्स चेक केला जातो. सपोज इथे वॉटर घेतलं जातं, मग वॉटरचा ऍब्सॉर्बन्स काय 100% आपल्याला बघायला मिळतो. तो काय होतो 100% ट्रान्समिट होतो. मग तो सॅम्पल कन्सिडर करून त्यानंतर जे सॅम्पल घेतलेलं असतं त्याचा काय केलं जातं, ऍब्सॉर्बन्स हा चेक केला जातो. मग अशा प्रकारे काय केलं जातं, एखाद्या कंपाऊंडचा ऍब्सॉर्बन्स हा फाइंड आउट केला जातो. The absorbance by the compound at a particular wavelength increases with increasing number of molecules undergoing transitions. Means जेवढे जास्त मॉलिक्युल्स त्यामध्ये प्रेझेंट असतील तेवढं जास्त काय होतं, वेव्हलेंथ इन्क्रीज केल्यावर त्यामध्ये ट्रान्झिशन्स या ऑब्टेन होतात. Therefore, absorbance depends upon the electronic structure of the compound and also upon the concentration of the sample and the length of the sample set. बघा ऍब्सॉर्बन्स कशावरती डिपेंड असतो की इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड त्यावरती तो डिपेंड असतो. त्याचप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन जे असतं सेलचं त्यावरती तो डिपेंड असतो. त्याचप्रमाणे पाथ लेंथ किंवा लेंथ जी असते सॅम्पल सेलची त्यावरती पण तो डिपेंड असतो. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट, यावरती तुम्हाला एखादा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, त्यावेळी तुम्हाला स्टडी करायचा. For this reason, energy absorption is reported as a molar absorptivity, which is nothing but epsilon, also known as molar excitation coefficient, rather than actual absorbance. Often, UV spectra are reported to show epsilon log of E instead of absorbance. The log of E value is specifically used when value for epsilon are very large. मग काय घेतलं जातं, लॉग ऑफ ई तिथे व्हॅल्यू घेतली जाते. इप्सिलॉनची जी व्हॅल्यू आहे ती अशा प्रकारे फाइंड आउट केली जाते. ऍब्सॉर्बन्स फाइंड आउट केला जातो. सी काय आहे, सी इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आणि एल काय लेंथ ऑफ ट्यूब, जी कवेट असते त्याची लेंथ असते. मग बघा लॅम्बडा फाइंड आउट केला जातो. इथे तुम्हाला जनरल एक्झाम्पल दिलंय, युव्ही स्पेक्ट्रम ऑफ CH3CH डबल बॉन्ड CH CHO. मग इथे डबल बॉन्ड आहे. त्याचप्रमाणे इथे काय कार्बन डबल बॉन्ड O, मीन्स इथे कार्बोनिल ग्रुप आहे. मग इथे पण आपल्याला काय मिळेल, एक्सायटेशन हे बघायला मिळेल. इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे. इथे जिथे डबल बॉन्ड प्रेझेंट असतो तिथे आपल्याला युव्ही एक्सायटेशन हे बघायला मिळतं. The absorption maxima of the some compounds are given in table 6.4. म्हणजे अजून काही जे कंपाऊंड आहे त्यांचा लॅम्बडा मॅक्स मीन्स जिथे जास्तीत जास्त ऍब्सॉर्बन्स होतं, मीन्स इथे काय या मॉलिक्युलला कवेट मध्ये टाकलंय सॅम्पल ट्यूब मध्ये, त्यानंतर त्यावरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा इंटेन्सिव्ह लाईट काय केलाय त्यावरती पास आउट केलाय. त्यामुळे इथे जे डबल बॉन्ड आहे, मग या डबल बॉन्ड मुळे काय होतं, त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यामध्ये काय एक्सायटेशन बघायला मिळतं. फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल, म्हणजे एक्सायटेशन होता इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन, त्याचबरोबर व्हायब्रेशनल एक्सायटेशन होता. मग व्हायब्रेशनल एक्सायटेशन ज्यावेळेस होता त्याचबरोबर रोटेशनल एक्सायटेशन पण बघायला मिळतं. मग अशा प्रकारे ज्यावेळेस एक्सायटेशन होता, मग जिथे सर्वात जास्त व्हॅल्यू इंडिकेट होईल तिला काय म्हटलं जातं, लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू हे म्हटलं जातं. मग प्रत्येक कंपाऊंडची ही लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किंवा ऍब्सॉर्प्शन व्हॅल्यू ही डिफरंट असते फॉर डिफरंट रिजन. प्रत्येक रिजन मध्ये ती डिफरंट असते. जेवढं जास्त त्याचं स्ट्रक्चर असेल, त्याची फ्लेक्झिबिलिटी असेल, मोबिलिटी असेल, आपण ऑलरेडी आधी बघितले, जशी साईज असेल, शेप असेल, त्यानुसार तो काय करतो, डिफरंट फिनॉमिना तिथे शो करतो. मग इथे या केस मध्ये पण काय ऍब्सॉर्बन्स किंवा जे एक्सायटेशन होतं ते डिफरंट कंपाऊंड हे डिफरंट शो करत असतात. बघा जे कंपाऊंड्स आहे त्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या लॅम्बडा मॅक्सच्या. जनरल वेवलेंथ रेंजेस ऑफ लोएस्ट एनर्जी अब्सॉर्प्शन बँड ऑफ सम क्लासेस ऑफ फोटोकेमिकल सबस्ट्रेट. मग बघा अल्किनची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू बघा 199 टू 200 नॅनोमीटर आहे. असायक्लिक डाईन्स आहे त्यांची 220 टू 250 त्याची नॅनोमीटर मध्ये रेंज मध्ये त्या व्हॅल्यू आहे. त्याचप्रमाणे सायक्लिक डाईनची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. बघा व्हॅल्यू काय होत चाललंय, इन्क्रीज होत चाललाय. त्याचप्रमाणे स्टराइन कंपाऊंड बघा, स्टराइन मध्ये 270 टू 300 पर्यंत ती व्हॅल्यू लॅम्बडा मॅक्स ची व्हॅल्यू दाखवते. त्याचप्रमाणे कीटोन्स बघा, मोस्टली आपल्याला कीटोन स्टडी करायचे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड स्टडी करायचे, अरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन स्टडी करायचे.
त्याचप्रमाणे अरोमॅटिक कंपाऊंड्स स्टडी करायचे. आफ्टर दॅट अल्किन कंपाऊंड्स हे स्टडी करायचे. त्याचप्रमाणे असायक्लिक डाईन स्टडी करायचे, सायक्लिक डाईन स्टडी करायचे. हे सर्व एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फोटोकेमिस्ट्री मध्ये आपल्याला स्टडी करायचे. त्यामुळे हे जे रिजन्स तुम्हाला दाखवले हे लक्षात ठेवायचे, कुठल्या रिजन मध्ये कुठलं एक्साइटेशन होतं. बघा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन्स हे 310 to 330 मध्ये ते रिजन मध्ये लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू दाखवत आहे. त्याचप्रमाणे अरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन 280 to 300 मध्ये दाखवत आहे. त्याचप्रमाणे अरोमॅटिक कंपाऊंड्स ते 250 to 280 नॅनोमीटर रिजन मध्ये एक्साइटेशन किंवा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू हे इंडिकेट करताय. अशा प्रकारचे डिफरंट जे केमिकल स्ट्रक्चर असतं त्यामध्ये जी डिफरंट बॉन्डिंग जे असते त्यानुसार ते काय करतात, डिफरंट लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू हे तिथे इंडिकेट करत असतात. बघा त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. मग मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन कसे होतात ते आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरला स्टडी केलेले आहे. बघा यामध्ये as mentioned earlier, molecule of any type is not only given as electronic state but also in a given vibrational and rotational state. बघा ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं, बघा इथे दाखवलंय E0 to E1 पर्यंत एक्साइटेशन झालंय. मग ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं त्याचबरोबर काय होतंय त्यामध्ये व्हायब्रेशनल एक्साइटेशन पण तिथे ऑब्टेन होतंय. बघा अशा प्रकारे व्हायब्रेशनल एक्साइटेशन पण तिथे काय होतं ऑब्टेन होतं. मग ज्यावेळेस व्हायब्रेशनल एक्साइटेशन होतं त्याचप्रमाणे रोटेशनल एक्साइटेशन पण तिथे होत असतं. The difference between two vibrational levels in such a smaller than the difference between two adjacent electronics level. The difference between adjacent rotational levels is smaller still. A typical situation is known in the form of Morse potential curve for ground state E0 and first excited state E1 of polyatomic molecule. Morse curve आहे हा जो कर्व दाखवलेला आहे याला काय म्हटलं जातं, मोर्स कर्व म्हटलं जातं. मग यामध्ये काय केलंय, कर्व का म्हटलं जातं की अशा प्रकारे जे मॉलिक्यूल असतात एनर्जी लेवल असतात अशा प्रकारे ते कर्व ऑब्टेन होतो. बघा एनर्जी लेवल आहे V0, V1, V2, V3, V4 अशा प्रकारे व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आहे एका स्टेज पासून E0 च्या टू E1. मग पुन्हा E1 मध्ये पुन्हा काय येत आहे V0, V1, V2, V3, V4 पर्यंत व्हायब्रेशनल एनर्जी लेवल हे ऑब्टेन होत आहे. मग काय होत आहे ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं त्याचबरोबर काय होत आहे आपल्याला बघायला मिळतंय की मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशनल एक्साइटेशन पण ऑब्टेन होतं. ज्यावेळेस व्हायब्रेशनल एक्साइटेशन होतं त्याचबरोबर रोटेशनल एक्साइटेशन पण ऑब्टेन हे होत असतं. मग हे ज्या कर्वच्या साहाय्याने इंडिकेट केलंय त्याला मोर्स कर्व हे म्हटलं जातं. द एक्साइटेड स्टेट पोटेन्शियल कर्व हॅज अ मिनिमम इन V0. सगळ्यात कमी कुठे आहे V0 ला एक्साइटेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय असतं एक्साइटेशन कमी असतं. मग ज्यावेळेस V0 ला असतं त्यावेळेस मॉलिक्यूल काय होतो ब्रेक होत नाही किंवा एक्साइटेशन तिथे सगळ्यात कमी असतं. मग त्यालाच काय म्हटलं जातं मॉलिक्यूल विल नॉट फ्लाय अपार्ट ऑन एक्साइटेशन. मग ज्यावेळेस V0 टू V0 एक्साइटेशन होतं त्यावेळेस ते लोअर एनर्जीचं असतं. त्यामुळे मॉलिक्यूलचा जो बॉन्ड जो असतो सपोज हा A ॲटम घेऊ आणि B ॲटम घेऊ यामध्ये जो बॉन्ड प्रेझेंट आहे ज्यावेळेस त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते फोटोकेमिकल एनर्जी आपण त्याला Hmu म्हणू. ज्यावेळेस त्याला या बॉन्डला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते मग यामध्ये काय होतं ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर व्हायब्रेशन आपल्याला बघायला मिळतं. मॉलिक्यूल काय होतो जोरात जोरात व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. व्हायब्रेशन मी तुम्हाला टीचं एक्झाम्पल दिलं होतं ज्यावेळेस आपण चहा बनवतो तर त्यावेळेस काय होतं जे वॉटर मॉलिक्यूल आहे त्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतात त्यांना एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. मग ज्यावेळेस व्हायब्रेशन जास्त प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात होते त्यावेळेस काय होतं ते वॉटर मॉलिक्यूल मधली जी बॉन्डिंग आहे ती ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि ब्रेक व्हायला सुरुवात झाल्यामुळे काय होतं त्यामध्ये जी आपण शुगर टाकलेली असते किंवा जी चहा पावडर टाकलेली असते किंवा आपण वेपर्स बघायला सुरुवात होते. ज्यावेळेस आपण टीचं एक्झाम्पल ऐवजी आपण वॉटरचं एक्झाम्पल घेऊ. वॉटर मॉलिक्यूल आपण एनर्जी प्रोव्हाइड केली एक्साइट केला काय होतं ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये एनर्जी वाढल्यानंतर काय होतं वॉटर मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशन क्रिएट होता. मग व्हायब्रेशन क्रिएट झाल्यानंतर काय होतं वॉटर मॉलिक्यूलची जी बॉन्डिंग आहे सपोज आपण H2O मॉलिक्यूल इथे कन्सिडर करू. वॉटर मॉलिक्यूलला आपण काय करू एनर्जी प्रोव्हाइड करू. सपोज दिस इज H2O मॉलिक्यूल आपण काय केलंय एका बीकर मध्ये H2O घेतलाय
तुम्हाला समजण्यासाठी सिंपल लँग्वेज मध्ये सांगतोय. बघा, वॉटर मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलाय, त्याला आपण काय करतोय, हीट देतोय किंवा थर्मल एनर्जी देतोय. मग थर्मल एनर्जी दिल्यानंतर काय होतंय, वॉटर मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशन क्रिएट होत आहे. मग व्हायब्रेशन क्रिएट झाल्यावरती काय होतंय, जो हायड्रोजन बॉन्ड असेल किंवा ऑक्सिजन बॉन्ड असेल तर काय होता, ब्रेक व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे हे जे बॉन्ड आहे ते काय होता, ब्रेक होऊन जाता. मग तिथे रॅडिकल्स अशा प्रकारे फॉर्म होता. मग रॅडिकल फॉर्म झाल्यानंतर काय होतं, आपल्याला काही वेळेस काय वाफ बघायला मिळते. मग ती पाण्याची वाफ तिथे फॉर्म झालेली असते. ज्यावेळेस ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो, मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशन तिथे क्रिएट होता, मॉलिक्यूल व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. मग व्हायब्रेशन क्रिएट झाल्यानंतर काय होतं, एका ज्यावेळेस ते व्हायब्रेशन V0 टू V0 असतील त्यावेळेस काय होतं, बॉन्ड कुठल्याही प्रकारे ब्रेक होत नाही. बट ज्यावेळेस त्या व्हायब्रेशन ह्या हायर होता किंवा जास्त अमाऊंट मध्ये व्हायब्रेशन आपल्याला तिथे ऑब्टेन होता, त्यावेळेस काय होतो, तो बॉन्ड हा ब्रेक होत असतो. बघा, द मिनिमम इन द पोटेन्शियल कर्व ऑफ द एक्साइटेड स्टेट occurs at a large internuclear distance than that of the ground state. This is reasonable since the excited state has one electron in antibonding orbital and the bonding will be weaker in the excited state. Secondly, the bond order of the molecule in excited state is less than that of ground state. मग ज्यावेळेस ती एनर्जी इथे मॅच होते, मग एनर्जी मॅच झाल्यानंतर काय होतं, बॉन्ड ब्रेकिंग होतं. मग जो डिफरंट असतो तो काय, आर डॅश टू आर वन नी काय केली, ती रेडियस इंडिकेट केली. बघा, जी लोअर स्टेटला V0 तिला आर म्हटलंय आणि R1 डॅश जो दाखवलाय, ज्यावेळेस R1 डॅश ही ग्रेटर असेल आर पेक्षा त्यावेळेसच काय होतं, तिथे बॉन्ड हा ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस काय होतं, तिथे एक्साइटेशन हे ऑब्टेन होतं. आता आपण ऑलरेडी बघितलंय की बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हे आपण बघितले. त्याचप्रमाणे बॉन्ड ऑर्डर पण आपण बघितलेला आहे. मग ज्यावेळेस अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यावेळेस बॉन्ड ऑर्डर काय होते, डिक्रीज व्हायला सुरुवात होते. आपण बघितलंय की बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. हे आपण बघितलंय. त्या थ्रू आपण काय करतो, बॉन्ड ऑर्डर किंवा बॉन्डची जी लेंथ आहे ती आपण फाइंड आउट करत असतो. बॉन्डची स्ट्रेंथ त्यावरून आपल्याला मिळत असते. मग अशा प्रकारे काय होतं, बॉन्ड ऑर्डर ज्या असतात त्यावरती डिपेंड असतात. डिफरंट मॉलिक्यूलच्या या डिफरंट बॉन्ड ऑर्डर आपल्याला मीन्स अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉनिक जे एक्साइटेशन असतात त्या आपल्या मॉलिक्यूल मध्ये होत असतात. मग आता कोणत्या इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होत असतात ते आपण बघणार आहोत. ज्यावेळेस सिग्मा बॉन्ड असेल, पाय पाय डबल बॉन्ड असेल, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन हेटेरोएटम जे बॉन्ड असतात त्यामध्ये कुठल्या प्रकारचे एक्साइटेशन होतात ते आपण वन बाय वन बघू. बघा, टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन अँड मॉलिक्युलर ऑर्बिटल व्ह्यू ऑफ एक्साइटेशन. मग एक्साइटेशन कोणत्या वेळी होतात ते आपण बघणार आहोत. लेट अस कन्सिडर द डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन विच टेक्स प्लेस ऑन ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट इन UV अँड विजिबल रिजन. मग UV आणि विजिबल रिजन मध्ये कुठलं एक्साइटेशन आपल्याला बघायला मिळतं ते आपण बघू. द ग्राउंड स्टेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्यामध्ये कशा प्रकारे एक्साइटेशन हे होतं ते बघू. सुरुवातीला जे एक्साइटेशन होतात ते सिग्मा टू सिग्मा स्टार हे एक्साइटेशन होतं. बघा, सिग्मा मीन्स काय ते आपण कन्सिडर करू की बॉन्डिंग. ज्यावेळेस सिग्मा सिग्मा, सपोज आपण कार्बनचं एक्झाम्पल घेऊ, कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड आहे. मग यामध्ये जे एक्साइटेशन ज्या होता, बघा ही जी एक्साइटेशन याची बॉन्ड ऑर्डर कशी फाइंड आउट केली जाते. इलेक्ट्रॉन कुठे असतो, एक बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मध्ये आणि एक इलेक्ट्रॉन कुठे असतो, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. त्याचप्रमाणे जो पाय पाय बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, बघा तो काय इंडिकेट करेल, पाय टू पाय स्टार एक्साइटेशन हे इंडिकेट करेल. आणि जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन असतील ते कसं N टू पाय स्टार किंवा N टू सिग्मा स्टार हे एक्साइटेशन या इंडिकेट करेल. मग ते एक्साइटेशन कसे होतात ते आपण बघू. सुरुवातीला जी एक्साइटेशन आपल्याला बघायला मिळेल ती कुठली, सिग्मा टू सिग्मा स्टार. त्यानंतर नेक्स्ट एक्साइटेशन N टू सिग्मा स्टार. आफ्टर दॅट N टू पाय स्टार एक्साइटेशन आपल्याला बघायला मिळेल.
आणि त्यानंतर जी मिळेल ती पाय टू पाय स्टार एक्सायटेशन ही फॉर्म होईल. अशा प्रकारे डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन आपल्याला बघायला मिळतात. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट, त्या कशा प्रकारे होतात ते आपण बघू. In three principal types of molecular orbital, sigma molecular orbitals, pi molecular orbitals, and filled but non-bonding n or p orbitals, both sigma and pi molecular orbitals are formed from the overlap of two atomic or hybrid orbitals. Each of these molecular orbitals therefore has an antibonding sigma star and pi star orbital associated with it. An orbital containing non-bonding electron or lone pair of electron does not have an antibonding molecular orbital because it is not formed by overlap between the two atomic orbitals. Electronic transitions involve in the promotion of electron from one of the three ground state, which is nothing but sigma, pi or n, to the one of antibonding sigma star or pi star molecular orbital. The four important transitions are shown in the figure. The usual order of energy required for the various electronic transitions are as follows. बघा ह्या ज्या एक्साइटेशन दाखवल्या सिग्मा टू सिग्मा स्टार, एन टू सिग्मा स्टार, एन टू पाय स्टार आणि पाय टू पाय स्टार, यामधले सिग्मा, पाय आणि एन हे काय झाल्या ग्राउंड स्टेट ऑर्बिटल झाले किंवा बॉन्डिंग ऑर्बिटल झाले आणि पाय स्टार टू सिग्मा स्टार हे जे ऑर्बिटल झाले अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हे तिथे ऑब्टेन होतात. मग त्या ज्या एक्साइटेशन आहे त्यांची एनर्जी बघा, सिग्मा टू सिग्मा स्टार ही जे एक्साइटेशन असते ती मोर एनर्जेटिक असते. त्यानंतर एन टू सिग्मा स्टार ही एनर्जेटिक असते. आफ्टर दॅट पाय टू पाय स्टार, आफ्टर दॅट एन टू पाय स्टार. ह्या अशा प्रकारे काय डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन इथे दाखवलेली. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट, तुम्हाला यावरती एमसीक्यू हा विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द करेक्ट ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन इन गिवन मॉलिक्यूल. मग त्यावेळेस तुम्हाला सांगता आले पाहिजे की कुठली इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन ही हायर एनर्जीची असते. सिग्मा टू सिग्मा स्टार ही जी असते ती हायर एनर्जेटिक असते. आफ्टर दॅट एन टू सिग्मा स्टार असते, त्यानंतर पाय टू पाय स्टार, त्यानंतर एन टू पाय स्टार एक्साइटेशन ही जी असते लोअर एनर्जेटिक असते. आउट ऑफ फोर एक्साइटेशन द पाय टू पाय स्टार and n to pi star are more important in organic photochemistry than other two, sigma to sigma star and n to sigma star. मग फोटोकेमिस्ट्री साठी कुठला इम्पॉर्टंट आहे, पाय टू पाय स्टार आणि n टू पाय स्टार या ज्या एक्साइटेशन आहे या इम्पॉर्टंट आहे. मग बघा सिग्मा टू सिग्मा स्टार एक्साइटेशन कोणामध्ये बघायला मिळतात, जे अल्केन्स असतात विच हॅव ओनली सिग्मा बॉन्ड, ज्यामध्ये सिग्मा बॉन्ड प्रेझेंट असतात त्यामध्येच काय सिग्मा टू सिग्मा स्टार एक्साइटेशन बघायला मिळतात. त्यानंतर बघा n टू सिग्मा स्टार जे अल्कोहोल्स असतात, OH ग्रुप, अमाइन्स असतात, NH3 ग्रुप, इथर्स, थायो इथर्स जे असतात त्यामध्ये n टू सिग्मा स्टार या एक्साइटेशन बघायला मिळतात. कारण का की अल्कोहोल मध्ये काय OH ग्रुप प्रेझेंट आहे. ऑक्सिजन वरती काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. मग जिथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात तिथे n टू सिग्मा स्टार या ट्रान्झिशन बघायला मिळतात. त्यानंतरची जी नेक्स्ट एक्साइटेशन आहे पाय टू पाय स्टार अल्किन्स मध्ये बघायला मिळते, कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये बघायला मिळते, अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये पाय टू पाय स्टार एक्साइटेशन ही बघायला मिळते. त्यानंतर n टू सिग्मा स्टार ही कशामध्ये बघायला मिळते, कार्बोनिल कंपाऊंड्स, ऍसिड अँड ऍसिड डेरिव्हेटिव्ह. मग आपल्याला जे फोटोकेमिस्ट्री मध्ये स्टडी करायची तर कोणते एक्साइटेशन पाय टू पाय स्टार आणि n टू सिग्मा स्टार ह्याच एक्साइटेशन काय करायचं आपल्याला स्टडी करायचं आहे. सॉरी n टू सिग्मा स्टार या एक्साइटेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. या फोटोकेमिस्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. फोटोकेमिस्ट्रीसाठी ज्या सिग्मा बॉन्डिंग ज्या इंटरॅक्शन आहे सिग्मा टू सिग्मा स्टार या इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फक्त या तिन्ही एक्साइटेशन प्रॉपरली स्टडी करायचं आहे. बघा होमोलुमो ऑलरेडी आपण बघितलंय. मग इथे पुन्हा बेटर अंडरस्टँडिंग करू. टू अंडरस्टँड द इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन इन मॉलिक्युलर ऑर्बिटल टर्म इज पॉसिबल only if we consider the bonding as well as antibonding molecular orbital, the bonding and antibonding molecular orbitals of ethylene and the electronic configuration of ethylene in the ground state and excited state as shown below. बघा जो इथिलीन मॉलिक्यूल आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्यामध्ये प्रेझेंट आहे, मग जो डबल बॉन्ड फॉर्म होतोय तो कशामुळे फॉर्म होतोय,
ज्यावेळेस दोन p ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होते त्यावेळेसच काय होतंय, कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅपिंग ज्यावेळेस तिथे होते त्यावेळेसच काय होतं, तिथे बॉन्ड फॉर्मेशन होते. मग अशा प्रकारे दोन p ऑर्बिटल आहे कार्बनचे, इथिलीन मॉलिक्यूलचे, बॉन्डिंग ऑर्बिटल आहे, अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल आहे, इलेक्ट्रॉन दोन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, अँटी बॉन्डिंग मध्ये 0 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. यामुळे याची ऑर्डर काय येते, बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर कशा प्रकारे आपण प्रेडिक्ट करतो, 1/2 into bonding molecular orbitals, electron in bonding molecular orbitals plus anti bonding molecular orbitals. इथे किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे बघा, इथिलीन मॉलिक्यूल मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. मग काय होतं, 2 2 कॅन्सल होतो. आपल्याला बॉन्ड ऑर्डर काय मिळते या केस मध्ये, 1 बॉन्ड ऑर्डर तिथे बघायला मिळते इथिलीन मॉलिक्यूल मध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉन असतात ते कशामध्ये प्रेझेंट असतात, ज्यामध्ये प्रेझेंट असतात इथिलीन मॉलिक्यूलचे त्याला काय म्हटलं जातं, होमो म्हटलं जातं. ऑलरेडी पेरिसायक्लिक रिएक्शन मध्ये आपण हे बघितलंय. मग इलेक्ट्रॉन कुठे, पाय मध्ये प्रेझेंट आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला होमो म्हणतो आपण, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतात त्याला आपण काय म्हणतो, लुमो म्हणतो. मग काय, ही काय झाली ग्राउंड स्टेट, और त्याला काय म्हटलं, S0 सिंगलेट स्टेट त्याला म्हटलं. मग ज्यावेळेस त्याला फोटोकेमिकल एनर्जी किंवा hmu आपण त्याला प्रोव्हाइड करतो त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन तिथे ऑब्टेन होतं आणि आपल्याला काय मिळतं, एक्सायटेड स्टेट तिथे बघायला मिळते आणि सिंगलेट स्टेट S1 आपल्याला तिथे बघायला मिळते. अशा प्रकारे काय होतं, मॉलिक्यूल मध्ये एक्सायटेशन हे होत असतं. दिस इज नथिंग बट एक्सायटेशन ऑफ इथिलीन मॉलिक्यूल. अशा प्रकारे जे डिफरंट एरोमॅटिक कंपाऊंड असतील किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंपाऊंड किंवा कार्बन ऑक्सिजन कंपाऊंड असतील त्यामध्ये एक्सायटेशन हे होत असतं. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची स्पिन चेंज होते त्यावेळेस काय होतं, तिथे स्प्लिन मल्टिप्लिसिटी ही डिफरंट आपल्याला बघायला मिळते. मग ती कशी मिळते, कशामध्ये डबलेट मिळतो, कशामध्ये सिंगलेट आपल्याला बघायला मिळते, कशामध्ये ट्रिपलेट आपल्याला बघायला मिळते, ते आपण रिमेनिंग टॉपिक जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघू. होप तुम्हाला आज झालेला टॉपिक ज्यामध्ये आपण डिफरंट एक्सायटेशन बघितल्या, एनर्जी लेवल ज्या आहे त्या कशा प्रकारे तिथे